यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा। सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवा, निवडणूक आयोगाला आदेश। कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा, नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात, भुजबळांचा आरोप। तर खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याची भुजबळांकडून मागणी। हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या 2 याचिका ॲडव्होकेट विनीत धोत्रे आणि शिवा संघटनेकडून याचिका दाखल करत 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी। शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यांनी दिसतंय, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। राज्यात अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान, पंचनामे करून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास, बंजारा समाजाकडून तीव्र विरोध झाल्यानंतर वंजारी आणि बंजारा एकच या विधानावर धनंजय मुंडेंची सारवासारव। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर, कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचल्याचा वित्त विभागाचा अंदाज। महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त, मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना मोठा दिलासा। पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं, वैकुंठ स्मशानभूमी परिसरात साचलं पाणी, मार्केट यार्ड परिसरातही रस्त्यांवर साचलं पाणी। नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मुंबईतील मोनोरेल काही काळासाठी राहणार बंद, गेल्या 2 महिन्यामध्ये मोनोरेल 2दा पडली होती बंद। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरात बंजारा समाजाचा विजयपूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जनसागर उमटल्याचं पाहायला मिळालं आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय ड्रोनद्वारे टिपलेली। महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघाला। यावेळी हजारोंच्या संख्येनं सामील झालेल्या बंजारा बांधवांचा जनसागर रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। तर याच आंदोलनाची ही खास ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। तर ही दृश्य आपण बघू शकतोय सोलापूरमध्ये कशा पद्धतीनं रस्त्यावर मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव उतरलेले होते। काही जण पारंपरिक पोशाखामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत आणि मागण्यांचे फलक त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत। ड्रोनद्वारे टिपलेल्या या दृश्यांमध्ये आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं रस्त्यावर जिकडे बघावं तिकडे हे सर्व बंजारा बांधव आंदोलन करताना दिसून येत आहेत। एसटी प्रवर्गामध्ये आपला समावेश करावा अशी त्यांची मागणी आहे। पाहूयात पुढची बातमी। ऊस हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे, मात्र कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो एकर ऊसाची शेती कुजली आहे। त्यामुळे इथला शेतकरी हतबल झालाय। जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। एकरी 30 टन निघणारं उत्पादन 3 टनांवर आलेलं आहे। शेतकरी त्यामुळे हतबल झालाय। पूरस्थिती निर्माण झाली की तिथल्या शेतकऱ्यांना मदत करणारे सरकार गगनबावडा तालुक्याला मात्र वाऱ्यावर सोडतात असा आरोप केला जातो। तर सरकारने मदत करावी, अन्यथा मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी आपली हतबलता व्यक्त केली आहे। ऊसाची उंची आता बघा ही 2 ते 2.5 फूट आहे आणि ह्या ऊसाचा आम्हाला आपलं एक खत पण भागत नाही आणि आमची आत्महत्या करायची पाहिलेली आहे। एक तर आमचा गगनबावडा तालुका दुर्मिळ भागात आहे आणि याला कोण वाली कोण नाही आहे। आमदार खासदार कोणच नाहीत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या तालुक्याची तात्काळ ही घ्यावी आणि ह्या तालुक्याची कर्जमाफी करावी। आमची शेती जर पाठीमागे जर बघितली तर शेवटच्या ह्याला गेले शेती गेल्यामुळं मागं ते खोडवं पाऊस चालू झाला आणि मागं खोडवं उगावलंच नाही
आता ते कर्ज सगळं डोक्यावर येऊन बसायची पाळी आली या. तेव्हा त्याचं सरकारनं ह्याच्यावर तातडीने हे घ्यावं आणि खालती इकडं पुराचा तडाखा बसला खालती म्हणून खालती तुम्ही तिसनी लगेच हे करताय आणि ते तिसनी तिकडं मिळवून देताय. इकडं पावसाचा तर बळीराजा इकडं तुटून पडलाय ह्याच्या बसला 4-6 महिने विचला आता की गगनबावड्यात जवळजवळ 5,000 मिलीमीटरच्या वरती पाऊस झालेला आहे. तर विषय असा आहे की अतिवृष्टीमुळं पिकाचं एवढं नुकसान झालं आहे की ते न भरून निघण्याजोगं आहे. आज लोकांनी वडलेल्या सोसायटी असतील, बँकाची कर्ज असतील, ही पुढच्या येणाऱ्या पिकातनंच फिटत असतात आणि ती जर फिटणार नसतील तर शेतकऱ्यांनी करायचं काय.